नमस्कार, आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रमजीवी संघटनेचा डहाणू तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। श्रमजीवी संघटना डहाणू तालुका यांच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी डहाणू तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, महिला आणि युवक सहभागी झाले होते। मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सुरेश रेंजड, गणेश उंबरसाडा, कैलास तुंबडा, हरिश्चंद्र उंबरकर, उपजित चुमले आणि रामीताई तेडगा यांनी केले। तहसील कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी अशी संघटनेची प्रशासनाकडे मागणी आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क। सर्वांना जिंदाबाद। मी हरिश्चंद्र उंबरकर, श्रमजीवी संघटना डहाणू तालुका अध्यक्ष। आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या मूलभूत हक्कांसाठी मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या गेल्या वर्षापासून म्हणजे गेली जवळजवळ 1.5 वर्षामध्ये आम्ही इथे घराखाली जागेचे फॉर्म भरलेले आहेत, परंतु आमच्या तहसीलदारांनी निवळ एखादी सुनावणी सुद्धा लावलेली नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहेत। दुसरा प्रश्न असा की रेशनिंगवरती मुख्यतः जे कातकरी समाज आहेत ते अंत्योदयचे रेशन कार्ड त्यांना असतात, परंतु अंत्योदयच्या रेशन कार्डावरती 35 किलो जे धान्य मिळालं पाहिजे ते धान्य मिळत नाहीत। तसंच गेल्या 2024ची जी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती ती नुकसान भरपाई पंचनामे देऊनही मिळालेली आहे, म्हणून आम्ही तहसीलदारांच्या या कार्यालयामध्ये आलेलो आहोत। तसंच गट विकास अधिकाऱ्यांकडे जे घरकुलं जी मिळायला पाहिजे होती, जे आदिम कातकरी बांधव हे वीटभट्टीवरती जातात आणि वीटभट्टीवरती गेल्याच्या नंतर त्यांच्या घरांचा हा सर्वे झालेला नसतो। बरीचशी अशी लोक आहेत की ज्यांना या घराची गरज आहे, ती लोक घरापासून वंचित आहेत। तो आमचा गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी आहे। त्याच्यानंतर जे आरोग्य विभागाचे 3-13 वाजलेले आहेत, आज ज्या भगिनी गरोदर माता असतात, गरोदर मातेला जी काही गाडी अवेलेबल पाहिजे असते किंवा वेळेवर एखाद्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करायला पाहिजे, वेळेवर ऍडमिट केलं जात नाही। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा बऱ्याचशा आमच्या मूलभूत ज्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही इथे मोर्चा घेऊन आलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा मोर्चा चालू राहणार आहे। जिंदाबाद जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद। अरे सोसनामी अत्याचार, अरे सोसनामी अत्याचार, लाठी गोली खाएंगे, रेशन कार्ड आमच्या हक्काचं, रेशन कार्ड आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। श्रमजीवी संघटना जिंदाबाद।